हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या रविवार 19 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकीकडे मंग्याने चक्क ऊर्जाला सांगितलंय की माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे, आणि मग ऊर्जाने त्याला ठणकावून सांगितलंय, मंग्या तू फक्त माझा मित्र आहे, माझ्या मनात अशा कोणत्याही भावना नाही आहे. मंग्या शौर्यला वाईट बोलला, ऊर्जावर आरोप केले की तू त्या शौर्याची इतकी सगळी संपत्ती पाहून तुझ्या मनात लालच आली आहे. त्यामुळे ऊर्जाला खूप राग आला आणि ऊर्जाने मंग्याच्या सनसनीत मुस्काटात मारली आहे. तर दिव्या घरी पोहोचली आणि तिने चक्क पूर्वाचे कान भरले आहेत की शौर्य हा अतिशय वाया गेलेला वाईट मुलगा आहे, त्याचे अनेक मुलींबरोबर संबंध आहेत, तो मुलींना फसवतो, त्यामुळे शौर्य आणि ऊर्जाचं लग्न कधीच लावून देऊ नको. त्यामुळे पूर्वाला सुद्धा जबर धक्का बसलाय. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा चायचुई खारीखुरीच्या स्टॉलवर बसलेली असते आणि ती चहा पिणार इतक्यात शौर्य तेथे पोहोचतो आणि या चायचुईला ऑर्डर देतो, ए चायचुई चल आमच्या दोघांसाठी खारी दे. शौर्यला पाहून ऊर्जा खूप खुश होते. शौर्य सुखरूप आहे, पूर्ण बरा झालाय आणि येथे आलाय यावर ऊर्जाचा विश्वासच बसत नाही. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो आणि शौर्य ऊर्जाला म्हणतो, काय ऊर्जा, माझ्याशिवाय तू खारी खातेस का? असं कसं? आपलं ठरलंय ना, जसं चाय आणि खारी हे इनसेपरेबल आहेत, तसं मी आणि तू सुद्धा इनसेपरेबल आहे. दोघांनी चहा आणि खारी खायची, ती एकत्रच. ऊर्जा खूप खुश होते. शौर्य तिला म्हणतो, तुला माझी काळजी वाटत होती ना, पण पहा आता मी एकदम बरा झालोय आणि येथे तुझ्यासोबत चहा आणि खारी खायला सुद्धा आलोय. ऊर्जा काहीच बोलत नाही, फक्त त्याच्याकडे प्रेमाने हसून पाहत असते. तिला खूप आनंद झालेला असतो आणि तेवढ्यात हा चायचुई ऊर्जाला आवाज देऊन तिच्यासमोर खारीची प्लेट पकडतो. ऊर्जा ही खारीची प्लेट घेते आणि समोर पाहते तर समोर कुणीही नसतं. शौर्य आलेला नसतो. हा सगळा ऊर्जाचा भास असतो आणि ऊर्जाला शौर्याची खूप आठवण येते. ऊर्जा चहा आणि खारी हातात घेते, विचार करते, शौर्य तू येथे आला नाही आहेस, परंतु तुझ्या आणि माझ्या या ज्या आठवणी आहेत ना, त्या मला आयुष्यभर पुरतील, आयुष्यभर त्या माझी साथ देतील. आपण दोघे कधीच एकत्र होणार नाही, पण तुझ्या आठवणींबरोबर मी माझं उरलेलं आयुष्य काढेल. असा विचार करून ऊर्जाच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि इकडे शौर्य त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. शौर्यला दिसतं की त्याचा मोबाईल सोफ्यावर ठेवलाय आणि तो बेडवर झोपलेला असतो. शौर्य हा बेडवरून उठण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला खूप जास्त त्रास होतो. तो जोरात ओरडतो आणि तेवढ्यात हर्षवर्धन रूममध्ये धावत येतो. शौर्य बेटा, हे काय करतोयस तू? डॉक्टरांनी तुला बेड रेस्ट घ्यायला सांगितले ना, बेडून उठायचं नाहीये, बस बरं जागेवर. शौर्य सांगतो, डॅड मला तो मोबाईल हवा होता. हर्षवर्धन या मोबाईलकडे पाहतो. त्याला समजतं शौर्य नक्कीच ऊर्जाला फोन करेल आता, पण आता शौर्यला काही कळू द्यायचं नाही. त्यामुळे तो शौर्यला हा मोबाईल आणून देतो आणि म्हणतो, तुला काही लागलं तरी मला सांगायचं. शौर्य हर्षवर्धनला म्हणतो, डॅड मला या रूममध्ये नाही राहायचंय, मला खूप बोर झालंय, मला खाली यायचंय. हर्षवर्धन त्याला समजावून सांगतो, आत्ता तू हॉस्पिटलमधून घरी परत आलाय, अजून तू पूर्णपणे बरा झालेला नाहीये, फक्त थोडे दिवस या रूममध्ये आराम कर आणि मग तू खाली येऊ शकतोस, तू टेन्शन घेऊ नको. शौर्य म्हणतो, डॅड पण मला इथे खूप अस्वस्थ वाटतंय. हर्षवर्धन त्याला समजावून सांगतो, बेटा मला कळतंय आणि मी तुझ्यावर रागवलेला नाहीये. डॉक्टर भागवतांनी मला सांगितलंय तुला कसला तरी मानसिक त्रास होतोय, म्हणून तू कोमात गेला होतास. त्याआधी सुद्धा तू आजारी पडलास या मानसिक त्रासामुळे. तुझ्या मनात काही आहे का? तू काही लपवलंय का? सांग मला, मी तुला काहीच बोलणार नाही. तुझ्या मनात जे काही असेल ते तू मला सांगू शकतोस आणि हीच योग्य वेळ आहे आपल्या आणि ऊर्जाच्या प्रेमाबद्दल डॅडला सांगायची. असा विचार शौर्य करतो आणि शौर्य म्हणतो, हो डॅड मला तुम्हाला सांगायचं आहे माझं, आणि तो पुढे काही बोलणार. तेव्हा हर्षवर्धनला समजतं की शौर्य आता ऊर्जा आणि त्याच्या प्रेमाबद्दल सांगणार आहे. त्यामुळे हर्षवर्धन चक्क विषय बदलतो, कारण इतक्यात शौर्याने आपल्या प्रेमाबद्दल मला सांगू नये अशी हर्षवर्धनची इच्छा असते. हर्षवर्धन म्हणतो, नाही नाही आता काही सांगू नको, आता तू फक्त आराम कर आणि मी आता जातो. असं म्हणून हर्षवर्धन जाऊ लागतो. तर तेवढ्यात शौर्य हर्षवर्धनला थांबवतो आणि विचारतो, डॅड ऊर्जावर कुणी गोळी चालवली ते कळलं का? हर्षवर्धन थांबतो
आणि सांगतो, नाही बेटा, अजून नाही कळलं. शौर्य हा हर्षवर्धनला डायरेक्ट प्रश्न विचारतो, डॅड, हे तुम्ही तर केलं नाही आहे ना? हर्षवर्धन शौर्यजवळ बसतो आणि म्हणतो, थँक्यू शौर्य, मनमोकळेपणाने हा प्रश्न विचारल्याबद्दल. कारण जर तू हा प्रश्न मला विचारला नसता तर तुझ्या मनात कायम शंका असती की हे सगळं मी केलंय. पण मी तुला सांगतोय, हे सगळं मी केलेलं नाही आहे. कारण तुला माहिती आहे आपल्या केससाठी हे किती घातक असू शकतं आणि मी केस जिंकण्यासाठी इतर काहीही करू शकतो, पण कोणाचा जीव नाही घेऊ शकत, हे तुलासुद्धा माहिती आहे. शौर्यला हे पटतं. शौर्य विचारतो, मग हे सगळं कुणी केलं? शिर्केने केलं का? हर्षवर्धन सांगतो, अजून ते कळलेलं नाही आहे आणि आपण ते लवकरच शोधून काढूया, तू त्याची काळजी करू नको. शौर्य हर्षवर्धनला म्हणतो, डॅड, तुम्ही मला एक वचन देता का? हर्षवर्धन विचारतो, कोणतं वचन? तर शौर्य सांगतो, डॅड, आता मी बरा नाही आहे, मी या अवस्थेत आहे, मी ऊर्जाला प्रोटेक्ट नाही करू शकत, पण तुम्ही ऊर्जाला प्रोटेक्ट करा, तिला काही होऊ देऊ नका. हर्षवर्धनला मोठा धक्काच बसतो. शौर्य हर्षवर्धनला म्हणतो, डॅड, मला माहिती आहे ती तुमची अपोनंट आहे, तिचा तुम्हाला खूप राग येतो, तुम्हाला तिला उद्ध्वस्त करायचं आहे, पण जोपर्यंत मी बरा होत नाही तोपर्यंत ऊर्जाची काळजी घ्या आणि माझं ऊर्जावर. शौर्य हा पुन्हा एकदा सांगणार की त्याचं ऊर्जावर खूप प्रेम आहे. तर हर्षवर्धन त्याला थांबवतो आणि म्हणतो, बेटा, मला सगळं माहिती आहे. शौर्यला जबर धक्काच बसतो की डॅडला आमच्या प्रेमाबद्दल कसं कळलं? हर्षवर्धन म्हणतो, बेटा, मला सगळं माहिती आहे की तुला त्या ऊर्जाबद्दल खूप चांगल्या भावना आहेत, कारण ती मेहनती आहे, हुशार आहे आणि आता तिनेच तुझा जीव वाचवला. तुला गोळी लागल्यानंतर ती लगेच हॉस्पिटलमध्ये तुला घेऊन आली, म्हणून तू वाचलाय. तिचे माझ्यावर खूप उपकार आहेत आणि मी हे उपकार नेहमी मानणार. या उपकाराची परतफेड मी करणार. तुला दिलेलं वचन मी पूर्ण करणार. मी तिला प्रोटेक्ट करेल माणुसकीच्या नात्याने. तू काळजी करू नको. तुझी जशी इच्छा आहे ना तसंच होणार. हे ऐकून शौर्यला आनंद होतो. तो थँक्यू डॅड म्हणतो. हर्षवर्धन त्याला आराम करायला सांगून तेथून जाऊ लागतो आणि मनात विचार करतो, बेटा, मी तुला कधीच सांगू देणार नाही की तुझं ऊर्जावर प्रेम आहे आणि ऊर्जाला या घरची सून, तुझी बायको म्हणून कधीच या घरात येऊ देणार नाही. ऊर्जा कधीच या हर्षवर्धन जहागीरदारची सून बनून या घरात येणार नाही. असा विचार करून हर्षवर्धन बाहेर निघून जातो. बिचारा शौर्य, साधा भोळा शौर्य मात्र याच भ्रमात असतो की आपला बाप खूप चांगला आहे आणि तो आता ऊर्जाला प्रोटेक्ट करणार आहे. हर्षवर्धन हा शौर्याच्या रूम बाहेर येतो आणि त्याच वेळेस कुमुदिनी आजी त्याच्या रूममध्ये जात असते. हे दोघे एकमेकांसमोर येतात, एकमेकांना डोळे दाखवतात. हर्षवर्धन हा आजीला म्हणतो, आईसाहेब, कुठे चाललायत? शौर्याच्या रूममध्ये का? तर आजी त्याला उत्तर देते, हो हर्षवर्धन, या जिन्याने मी फक्त एकाच व्यक्तीच्या रूममध्ये जाते. इतरांच्या रूममध्ये जाण्यात मला कोणताही इंटरेस्ट नाही आहे. हर्षवर्धन म्हणतो, मग तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा. आता शौर्य जागा आहे, तुम्ही त्याला भेटायला जाताय, पण त्याच्या आणि ऊर्जाच्या प्रेमाबद्दल तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांगितलंय ते अजून त्याला कळू देऊ नका. कारण तुम्हाला माझं मत माहिती आहे आणि त्यामुळे त्यालासुद्धा त्रास होईल. त्याला कोणताही त्रास व्हावा अशी माझी अपेक्षा नाही आहे. त्याला पूर्णपणे रिकवर होऊ द्या, बरा होऊ द्या. डॉक्टरांनी त्याची रिकव्हरी क्लिअर करू द्या, मग आपण या विषयावर बोलूया. कुमुदिनी काहीच बोलत नाही आणि जाऊ लागते. तर हर्षवर्धन तिला म्हणतो, तुम्ही माझं ऐकाल अशी माझी अपेक्षा आहे. असं म्हणून हर्षवर्धन तेथून निघून जातो आणि कुमुदिनी त्याच्याकडे पाहतच राहते आणि मनात विचार करते, हर्षवर्धन, तू काहीही केलं, कितीही केलं तरी नियतीच्या मनात जे आहे ना ते होऊनच राहणार. शौर्य आणि ऊर्जाचं लग्न होणं हे नियतीने ठरवलंय आणि तू कितीही प्रयत्न केले तरी ते रोखू शकणार नाही. आणि इकडे शौर्य आणि ऊर्जाचं लग्न रोखण्यासाठी चक्क दिव्या आपल्या आईच्या घरी पोहोचते आणि जोर जोरात आरडाओरडा करू लागते, आई आई, हे सगळं तू माझ्यापासून जाणून बुजून लपवलंस ना, अजून किती गोष्टी माझ्यापासून लपवल्या आहेत. पूर्वा विचारते, दिव्या, हे काय बोलतेस तू? आधी तर आवाज कमी कर, शांत हो आणि सांग कशाबद्दल बोलतेस तू? दिव्या चिडून म्हणते, आई, बस कर तुझा हा भोळेपणाचा आव्हान. तुला सगळं माहिती आहे मी कशाबद्दल बोलतीये, काय बोलतीये. पूर्वा म्हणते, नाही दिव्या, तू कशाबद्दल बोलते ना मला कळत नाहीये. दिव्या म्हणते, ठीक आहे, स्पष्टच बोलते. शौर्याला गोळी लागली, तुझी मुलगी 2 दिवस तेथे होती, हे तुला माहीत नव्हतं का? पूर्वा काहीच बोलत नाही. दिव्या चिडून म्हणते, आई आता बोल ना, आता तर मी स्पष्ट बोलतीये.
2 दिवस पूर्जा त्या शौर्यबरोबर हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा तुला काहीच माहीत नव्हतं का? खरं खरं सांग. पूर्वा सांगते, मला का माहीत नसेल, मला सगळं माहीत होतं. दिव्या विचारते, मग शौर्य आणि ऊर्जाचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आमच्या आईसाहेब चक्क ऊर्जाचा हात मागायला लग्न जमवायला येथे आल्या होत्या, हे सुद्धा तू मला सांगितलं नाही, माझ्यापासून लपवून ठेवलंस. पूर्वा चिडून म्हणते, काही ठरलं असतं तर तुला सांगितलं असतं, काही ठरलंच नाही, मग मी कशाला तुला सांगायला हवं ते. दिव्या चिडून म्हणते, म्हणजे आई, मी त्या जहागीरदारांच्या घरात लग्न करून गेले याचा तर तुला खूप राग आला आणि आता तुझ्या ऊर्जाने सुद्धा तेच केलंय ना, म्हणजे तुला आता कळलंय तुझी ऊर्जा सुद्धा माझ्यासारखीच. पूर्वा तिच्याकडे रागारागाने पाहते. दिव्या विषय बदलते आणि म्हणते, आई, तू मला हे सांगितलं नाही, मला बिलकुल आवडलेलं नाहीये. तू हे सगळं माझ्यापासून का लपवलं? आणि हे असं होणारच असतं आई, शेवटी पैसा असतो तो. मी सुद्धा आदित्यचा पैसा पाहूनच त्याच्याशी लग्न केलं आणि ऊर्जाचे सुद्धा डोळे दिपले त्याचा पैसा पाहून. पण तू त्या लग्नाला नकार दिला असशील कारण तुला जहागीरदार आवडत नाही. माझ्या लग्नाच्या वेळेस सुद्धा तू किती विरोध केला होता आणि आता ऊर्जाच्या लग्नाच्या वेळेस सुद्धा विरोध केला, म्हणूनच तू त्या दुसऱ्या मुलाबरोबर तिचं लग्न जमवून द्यायला निघाली होतीस ना. पूर्वा काहीच बोलत नाही. दिव्या म्हणते, आई, पण मग ते लग्न का मोडलं? ते लग्न का नाही ठरलं? कारण तुला अशी भीती वाटत होती, तू जर मला काही सांगितलं ना तर मी शौर्यला जाऊन सांगेल. आणि तेवढ्यात दिव्याला आठवतं की त्याच दिवशी तिने शौर्यला याबद्दल सांगितलं होतं की ऊर्जाला पाहायला आज पाहुणे येणारे आणि तिचं लग्न जमणारे, आणि शौर्य हा धावत पळत घराबाहेर पडला होता. दिव्या सांगते, अगं हो आई, तू मला काही सांगितलं नाही, पण मी घरी जाऊन शौर्यला सगळं सांगितलं होतं आणि तो धावत पळत आपल्या घराकडे यायला निघाला सुद्धा होता. याचा अर्थ त्या दिवशी शौर्यने इथे येऊन तमाशा केला ना, म्हणूनच ऊर्जाचं लग्न मोडलं ना. आई, खरं खरं सांग. पूर्वा चिडून म्हणते, दिव्या, तुला सगळं माहिती आहे, पण तू माझ्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करतेय, माझ्या तोंडून तुला ऐकायचंय का? दिव्या चिडून म्हणते, आई, तू त्या शौर्यावर विश्वास ठेवू नको बरं का. तो शौर्य खूप वाईट मुलगा आहे. आमच्या जहागीरदार कुटुंबातला एकुलता एक वाया गेलेला मुलगा आहे. त्याचं वळण खूप वाईट आहे. 1 नंबरचा अय्याश आहे तो, अय्याश. अरे, ऊर्जासारख्या अशा कित्येक पोरींना त्यांनी फसवलंय. अशा कित्येक पोरींबरोबर तो लग्न करण्याचा प्रयत्न करतो. सगळ्या पोरींना तो एकच सांगतो, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, मला तू खूप आवडते, आणि मग त्यांच्याशी गोड गोड बोलून त्यांना फसवतो तो. हे ऐकून पूर्वाला जबर धक्का बसतो. पूर्वा विचारते, दिव्या, हे काय बोलतेस तू? तर दिव्या सांगते, आई, खरं बोलते मी. शौर्य खूप वाईट मुलगा आहे. अगं, तू काही कर, पण ऊर्जाला त्याच्याशी लग्न करू देऊ नको. 1 नंबरचा फसवा मुलगा आहे तो, आणि त्याच्या वळण, त्याच्या सवयी सुद्धा खूप वाईट आहे. पूर्वाला जबर धक्काच बसतो. इकडे ऊर्जा ही चहा पित असते आणि त्याच वेळेस मंग्या तिला भॉक करतो. ऊर्जा दचकते आणि मंग्याकडे पाहून म्हणते, वेडायस तू मंग्या? तर मंग्या हसू लागतो. ऊर्जा त्याला विचारते, किती दिवसांनी दिसलास, कुठे गेला होतास? मंग्या सांगतो, अगं कामानिमित्त गावाबाहेर गेलो होतो आणि आज आलो तुला भेटायला, आणि तू येथेच कळलं म्हणून येथे आलो. पण मला आता सगळं कळलंय त्या शौर्याबद्दल. ऊर्जा विचारते, तुला कुणी सांगितलं? मंग्या सांगतो, अगं तुला भेटायला घरी गेलो होतो तेव्हा पूर्वा काकूने सांगितलं. ऊर्जा म्हणते, खरंच खूप वाईट झालं. तर मंग्या मात्र शौर्याबद्दल वाईट बोलू लागतो आणि म्हणतो, ऊर्जा, तुला त्याच्याबद्दल का वाईट वाटतंय? त्याने तुझ्यासाठी गोळी झेलली म्हणून. अगं, यात सुद्धा त्याचंच कारस्थान असेल. ऊर्जा चिडून म्हणते, मंग्या काही बोलू नको, या शौर्याची काहीच चूक नाहीये. पण मंग्या मात्र शौर्याबद्दल वाईट बोलतच असतो आणि म्हणतो, ऊर्जा, तुला त्याचा इतका पुळका का येतोय? तो उपटसुंब अचानक मध्ये आला आणि आपल्या दोघांमध्ये आला. ऊर्जाला काही कळतच नाही. ऊर्जा विचारते, हे काय बोलतोयस तू? शौर्य खूप चांगला मुलगा आहे. शौर्याचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं सुद्धा शौर्यावर प्रेम आहे. हे ऐकून मंग्याला जबर धक्काच बसतो. मंग्या विचारतो, ऊर्जा, हे काय बोलतेस तू? तुझं त्याच्यावर प्रेम आहे आणि मी त्याला तुझ्या आयुष्यातून काढून टाकलं ना. ऊर्जा विचारते, मंग्या, तुझा काय संबंध? तू त्याला माझ्या आयुष्यातून काढून टाकलंस, हे काय बोलतोयस तू? मंग्या म्हणतो, तू काय बोलतेस ऊर्जा? मी त्याचं सत्य तुझ्यासमोर आणलं की तो किती मोठा खोटारडा आहे. तो हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे, आणि मग तू त्याच्याशी सगळे संबंध मोडले होतेस ना. मग आता तुला पुन्हा त्याचा पुळका का आला? मंग्या असा का बोलतोय हेच ऊर्जाला कळत नाही. आणि इकडे पूर्वाला जबर धक्का बसलेला असतो. शौर्य हा वाईट मुलगा आहे, मुलींना फसवतो, यावर तिचा विश्वासच बसत नाही.
आणि दिव्या ही आगीत आणखीन तेल ओतते आणि पूर्वाला म्हणते, आई मी तुझ्यासमोर हात जोडते, पण आपल्या ऊर्जाचं लग्न त्या कुटुंबात करून देऊ नको, त्या शौर्यशी करून देऊ नको. एक वेळ मी तरी साधी भोळी गरीब मुलगी आहे, त्यामुळे त्या घरात मला जास्त त्रास होत नाही, कारण मी वकीलसुद्धा नाही आहे. मी माझ्या कामाशी काम ठेवते. पण ऊर्जा वकील आहे आणि त्यात माझे सासरे हर्षवर्धन आणि ऊर्जाचा 36चा आकडा आहे. आमच्या घरात कुणीच त्या ऊर्जाबद्दल चांगलं बोलत नाही, सगळे तिला नाव ठेवतात आणि मी सगळ्यांसमोर काही बोलूसुद्धा शकत नाही. मी माझ्या रूममध्ये जाते आणि रडत बसते. आई पण ऊर्जाचं लग्न त्या घरात लावून देऊ नकोस, कारण एक तर तो शौर्य वाईट मुलगा आहे आणि मग आमच्या घरातील सगळे ऊर्जावर चिडलेले आहेत, त्यामुळे ऊर्जा त्या घरात कधीच सुखी राहणार नाही. पूर्वाला मोठा धक्काच बसतो. दिव्या ही पूर्वाचे आणखीन कान भरून देते आणि खरंच त्या घरात जर ऊर्जा लग्न करून आली ना, तर तुझ्या दोन्ही मुलींच्या आयुष्याचं वाटोळ होईल, एवढं लक्षात ठेव. तू कधीच सुखी राहणार नाही. पूर्वाला हे पटत नाही आणि पूर्वा म्हणते, अगं पण शौर्य तर. दिव्या सांगते, अगं आई तो तोंडावर गोड गोड वागतो, मी खूप साधा भोळा चांगला मुलगा आहे अशी नाटकं करतो. अगं ऊर्जासारख्या आजपर्यंत 10 मुलींना त्याने फसवलं असेल. प्रत्येक मुलीला हेच सांगतो, मी खूप चांगला आहे, मी वकील आहे, माझं सगळं खूप चांगलं आहे. आणि मग त्याची ती आजी म्हणजे आमच्या आईसाहेब, त्यांना तर आपल्या नातवाच्या प्रेमात काही दिसतच नाही. नातवाच्या प्रेमाची पट्टी त्यांनी आपल्या डोळ्यावर बांधली आहे, त्यामुळे नातू जे काही सांगेल त्यासाठी त्या लगेच तयार होतात. त्यांनी सांगितलं असेल की माझं ऊर्जावर प्रेम आहे, आल्या लगेच येथे लग्न जमवायला, ऊर्जाचा हात मागायला. तर पूर्वा म्हणते, त्या असं का करतील? त्या समजूदार वाटल्या मला, त्या असं आपल्या नातवाच्या चुकीच्या गोष्टी साथ देणार नाही. तर दिव्या म्हणते, अगं आई शेवटी आजी आहेत, त्या आपल्या नातवाच्या प्रेमात वेड्या झाल्या आहेत. त्यांना काय बरोबर काय चूक काहीच समजत नाही. तू त्यांच्यावर विश्वास ठेवू नको. मी जे सांगते ना तेच खरं आहे. तू कधीच त्या हर्षवर्धन जहागीरदारच्या कुटुंबात ऊर्जाचं लग्न करून देऊ नको, शौर्यशी लग्न करून देऊ नको. मला तुला एवढंच सांगायचंय, आता निर्णय तुझा आहे. असं म्हणून दिव्या ही डोळ्यात पाणी आणते आणि तेथून जाते. पूर्वाला जबर धक्काच बसलेला असतो. आता दिव्याने जे काही सांगितलं जर ते खरं असेल, शौर्य हा चांगला मुलगा नसेल, फसवा असेल, तर आपल्या ऊर्जाच्या आयुष्याचं वाटोळ होईल असं तिला वाटत असतं. आणि दिव्या ही पूर्वाकडे जाता जाता वाकड्या नजरेने पाहते, खुश होऊन म्हणते, बाण अगदी निशाण्यावर लागलाय. आणि तिला खूप आनंद झालेला असतो. तर इकडे ऊर्जा ही मंग्याला विचारते, मंग्या तू असं शौर्याबद्दल का बोलतोयस? तर मंग्या चिडून म्हणतो, अगं कारण माझं तुझ्यावर. असं बोलता बोलता तो थांबतो. ऊर्जा विचारते, काय झालं मंग्या, तुझं माझ्यावर काय? मंग्या क्षणभर विचार करतो आणि एकदाच सांगूनच टाकतो, ऊर्जा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्काच बसतो. ऊर्जा विचारते, मंग्या हे काय बोलतोयस तू? आपण दोघे फक्त चांगले मित्र आहोत, यापेक्षा जास्त आपल्यामध्ये काही नाहीये. तर मंग्या म्हणतो, नाही ग ऊर्जा, तुझं सुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे, फक्त तुला कळत नाहीये. ऊर्जा म्हणते, मंग्या हे काय बोलतोयस तू? आजपर्यंत मी तुला फक्त एक माझा चांगला मित्र म्हणून पाहिलंय. माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. उगाच आपल्या मैत्रीला असा कोणताच रंग देऊ नको. मंग्याला खूप राग येतो. मंग्या चिडून म्हणतो, ऊर्जा मला तुझं हे वागणं कळतंय, कारण त्या शौर्याचा पैसा पाहून ना तुझे डोळे दिपले आहेत. त्याचा पैसा पाहून तू आंधळी झालीये आणि तुला माझं प्रेम दिसत नाहीये आणि त्याच्या पैशांची लालच तुला झालीये. हे ऐकून ऊर्जाला खूप राग येतो. ऊर्जा मंग्याजवळ येते आणि मंग्याच्या सनसनीत मुस्काटात मारते. मंग्याला खूप वाईट वाटतं. ऊर्जा चिडून म्हणते, मंग्या तूच आता म्हणालास ना की तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि आपली इतकी वर्षांची चांगली मैत्री असताना तू माझ्याबद्दल इतका घाणेरडा विचार करतोय, इतक्या खालच्या दर्जाचा विचार करतोय, माझा तर विश्वासच बसत नाहीये. मंग्याला खूप वाईट वाटतं. मंग्या चिडून म्हणतो, ऊर्जा तू माझ्या प्रेमाचा अपमान केलाय, तू माझा अपमान केलाय आणि मी जे काही बोललो ना ते अगदी खरं होतं म्हणून तुला बोसलंय. आज नंतर मी तुला माझं तोंड पुन्हा कधीच दाखवणार नाही. असं म्हणून मंग्या रागारागाने तेथून निघून जातो. ऊर्जा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण मंग्या काही थांबत नाही. ऊर्जाला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते, देवा हे सगळं काय चाललंय? सगळं अनपेक्षितच घडतंय. ऊर्जाला खूप टेन्शन आलेलं असतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड
आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, पद्मा ही ऊर्जाला भेटायला घरी येईल आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करेल. ऊर्जाताई, तू शौर्य दादावर चिडू नको, ते खरंच खूप चांगले आहेत. तर ऊर्जा म्हणेल, पद्मा मला ते पटलंय, मला कळलंय की तो चांगला आहे आणि त्याने माझ्याविरुद्ध कोणतंही कट कारस्थान केलेलं नाही आहे, पण त्याचं लग्न जमलंय. तर लगेच पद्मा सांगेल, फक्त त्यांचंच लग्न ते अर्पिताशी जमलं नाही आहे आणि अर्पिता ही आमदार शिर्केची मुलगी आहे, पण त्यांच्या बहिणीचं तीर्थाताईंचं लग्नसुद्धा त्या विक्रांतशी ठरलंय, आमदार शिर्केच्या मुलाशी. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्काच बसणार की अशा मुलाबरोबर चक्क शौर्याची बहीण लग्न करते. आणि मग थोड्या वेळानंतर ऊर्जा शौर्याला कॉल करणार आणि शौर्याला म्हणेल, शौर्य, कधीकधी आपल्या मनाविरुद्ध आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतात. आणि मग शौर्य हा ऊर्जाला म्हणेल, ऊर्जा, मग कर ना तुझ्या मनाविरुद्ध आणखीन एक गोष्ट, माझ्याशी लग्न कर. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्काच बसणार. मग ऊर्जा तिच्या मनाविरुद्धची ही गोष्ट करणार का, ती हे लग्न करणार का, हे जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.